नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्व इच्छा आणि अपेक्षा स्वामी लवकरच पूर्ण करत, स्वामींना त्रिवार वंदना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, घरात जी करती स्त्री आहे आणि ती सौभाग्यवती आहे, तिने या 5 गोष्टी केल्या पाहिजे. तर बघा, सकाळी उठताच तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत, जेणेकरून तुमचं घरातील वातावरण जे आहे ते पूर्णपणे बदललेलं दिसेल. मन शांत होतं, सौभाग्य टिकून राहतं. आजची ही छोटीशी सवय तुमची संपूर्ण दिवस आणि आयुष्य बदलून टाकेल. बघा, तुमच्या मनाला शांत करणाऱ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत त्या सवयी ज्या रोज मनापासून केल्या पाहिजेत. तर बघा, आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की घरामध्ये सुख शांती नांदावी, मन शांत राहावं, पैसा टिकून राहावा, आरोग्य चांगलं राहावं आणि आपल्या आयुष्यात सतत चांगल्या गोष्टीच घडाव्यात. पण खरं सांगायचं तर याची सुरुवात होते कुठून? सकाळी आपण दिवस कसा सुरू करतो यापासून. तर पहा, यावरच सर्व काही अवलंबून असतं. म्हणूनच मी आज तुमच्यासोबत या 6 अगदी सोप्या आणि मनाला समाधान मिळेल अशा गोष्टी सांगत आहे. तर बघा, पहिली गोष्ट आहे ती म्हणजे उठल्याबरोबर लगेच देवाचंच नामस्मरण करा. मंडळी, सकाळी उठून डोळे उघडताच सर्वात आधी देवाचं नाव घ्यायचं ही फार आणि सुंदर पवित्र सवय आहे. आपण झोपेतून उठल्यावर काही क्षण शांत बसून आपल्या आवडीच्या देवाचं नाव, रामकृष्ण हरी, विठ्ठल, गणपती, महालक्ष्मी किंवा आपल्या कुलदेवता जिच्यावर तुमची श्रद्धा आहे, स्वामींचंही नाव घेऊ शकता. सकाळी पहिली भावना जर भक्तीची असेल तर पूर्ण दिवस ऊर्जा खूप छान राहते. देवाचं नामस्मरण करणे केवळ एक रीत नाही, तर तो आपल्या मनाला स्थिर ठेवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. आपण उठताच मोबाईल हातात घेतो, घाई करतो, विचारांच्या गर्दी होते आणि दिवस धावपळीत जातो. पण त्याऐवजी 2 मिनिटं डोळे मिटून शांत बसा आणि देवांचं नाव घ्या, तर मन शांत होतं आणि दिवसाची सुरुवात देखील प्रसन्नच होते. आता कृतज्ञता व्यक्त करा. सकाळी उठल्यावर हात जोडून देवाचे, आईवडिलांचे, घरातल्या सर्व व्यक्तींचे, मोठ्यांचे, लहानांचे कृतज्ञ राहणं ही खूप मोठी शक्ती आहे. त्यामुळे त्यांचा आभार माना. कधी कधी आपण जे काही विचार करत बसतो ते खरंच त्याचं मोल विसरतो, पण खरंच सौख्य हे मिळालेल्या गोष्टींची किंमत ओळखण्यात आहे. सकाळी 2 मिनिटं डोळे मनातली मनात बंद करून धन्यवाद द्या. माझ्या कुटुंबासाठी धन्यवाद, माझ्या आरोग्यासाठी धन्यवाद, माझ्या घरासाठी. आणि असा साधा भाव मनात असेल तर त्याचा परिणाम खूप खोलवर होतो. कृतज्ञ मन नेहमी प्रसन्न राहते आणि बघा, मनात सौभाग्याला स्थान मिळतं. तिसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये स्वच्छ ठेवा, प्रसन्न ठेवा. मंडळी, जिथे स्वच्छता असते तिथे शांतता असते आणि जिथे शांतता असते तिथे आनंद टिकतो. सकाळी घरात देव्हारा, मुख्य दरवाजा, ओटा, स्वयंपाकघर आणि आसपासचा भाग स्वच्छ ठेवणं फार महत्त्वाचं आहे. घर स्वच्छ म्हणजे दिसायला नाही, तर सकारात्मकता, धूळ काढणं, देवघर स्वच्छ करणं आणि घरात पसारा आवरणं यामुळे मनावर चांगला परिणाम होतो. घर जसं स्वच्छ ठेवतं तसं मनही स्वच्छ होतं आणि स्वच्छ मनातही चांगले विचार रुजतात. मंडळी, घरात अस्वच्छता असेल तर सतत पसारा असेल तर मनही विचलित होतं, पण घर स्वच्छ असेल तर एक वेगळ्याच प्रकारची प्रसन्नता दिसते. आता थोडं नामस्मरण जप करा. मंडळी, सकाळचा वेळ नाश्ता झाल्यानंतर का होईना, पण तुम्ही नामस्मरण करायला हरकत नाही. बघा, राम राम नाम घ्या, विठ्ठल नाम घ्या, हरिनाम घ्या, तुम्हाला प्रिय असलेल्या देवाचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 108 वेळा करा. 8 माळी जप करा, 11 माळी जप करा. फक्त शब्द बोलणं नाही तर मन शुद्ध करणं म्हणजे नामस्मरण आहे. आतील चिंता, चिडचिड, अस्थिरता, नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यासाठी नामस्मरण खूप उपयोगी पडतं. आपण रोज सकाळी जप केला तर दिवसभर काम करताना मन हलकं राहतं आणि आतून एक वेगळीच ऊर्जा जाणवते. आता शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी उठल्यावर स्वतःशीच एक शांत संवाद करा. आज मी कोणालाही दुखवणार नाही, आज मी चांगलं बोलणार आहे, आज मी देवाचं नामस्मरण करणार आहे, आज मी माझी कामं प्रामाणिकपणे करणार आहे, आज मी मन स्वच्छ ठेवणार आहे. असा साधा संकल्प केला तरी दिवसाचा सूरच बदलतो. आपण दिवस कसा चालू करतो यावर सगळं दिवस अवलंबून आहे. सकाळी जर घाई, तक्रार आणि राग केला
तर दिवस कठीण वाटतो, पण सकाळी जर चांगला संकल्प केला तर मन स्थिर राहतं. बघा, या गोष्टी अगदी सोप्या आहेत, पण करायला हरकत नाही. नामस्मरण, कृतज्ञता, स्वच्छता आणि जप, संकल्प या 5 सवयी तुम्ही नक्कीच घरातील वातावरण हळूहळू बदलायला लागेल. मनात शांतता येईल आणि कुटुंबात गोडवा वाढतो. जीवनात एक धैर्य निर्माण होतं. आता तुमच्यासाठी हे आणखी एक सोपं करून सांगते. उठल्यावर पहिलं देवाचं नाव घ्या, मग कृतज्ञता व्यक्त करा, मग घर स्वच्छ ठेवा, थोडं नामस्मरण करा आणि दिवसासाठी एक चांगला संकल्प करा. एवढं केलं तरी पुरेसं आहे. बघा, घरामध्ये सकाळी सतत गडबड असते, कोणाचं कोणाशी पटत नाही, चिडचिड होते, दिवस कधी चालू होतं कधी संपवतो काहीच कळत नाही. सकाळी जर शांतता असेल, देवपूजा असते, हलकं नामस्मरण असतं, घर स्वच्छ ठेवलेलं असतं, तिथे एक वेगळीच समाधानाची भावना असते. हीच गोष्ट आहे घराला आणि मनाला सौभाग्याकडे घेऊन जाण्याचे. म्हणून मंडळी, आजपासून या सवयी अगदी प्रेमाने आणि सातत्याने रोज चालू करा. पण एक छोटं छोटं पाऊल मोठं फळ देतं. त्यामुळे या 5 गोष्टी नक्कीच फॉलो करा. तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच बदल झाल्याशिवाय जाणवणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ येतील.